त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा असा असतो की तुमचे पेशन्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही तर की आपण 10 वेळा पडलो तर आपल्याला 11व्या वेळी यश मिळतं. नमस्कार, मी स्नेहा दत्ताराम ब्रीद. आझाद मराठीच्या उद्योगतंत्र या आजच्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण व्यवसाय व्यवस्थापन आणि व्यवसाय नियोजन या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलणार आहोत. या मुद्द्यांवर आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माधुरी इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा सिद्धांत लगामे. सिद्धांत सर हे मार्केटिंग ॲनालिसिस एक्सपर्ट आणि बिझनेस ॲडवायझर देखील आहेत. स्वागत आहे सिद्धांत सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की कोणत्याही व्यवसायाला सुरुवात करताना आर्थिक नियोजन हे किती गरजेचं आहे आणि कोणत्याही व्यवसायाला सुरुवात करताना कर्ज घेणं हे आवश्यक आहे का? व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाचा पैलू काय असतो की तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमची जी विचार करण्याची क्षमता आहे तर त्या विचार क्षमतेमध्ये तुम्ही तो व्यवसाय किती पट उभा केलेला आहे. तिथे पैशांची गरज लगेच लागत नसते. काय असतं की नियोजन करताना सगळ्यात महत्वाचं तुमचा व्यवसाय कुठला आहे, तो व्यवसाय कुठल्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे, ते प्रोडक्ट लोकांना आवडणार आहे का, ते आवडण्यासाठी आपल्याला काय करायचंय, पहिले ह्या सगळ्या गोष्टींवरती गहन अभ्यास करून मग आर्थिक नियोजनाकडे वळणं कधी पण चांगलं असतं. कर्ज घेऊन व्यवसाय करणे ही पद्धत बरोबर आहे, पण कर्ज केव्हा घ्यायला पाहिजे, ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट माहित आहे की आपण ते कर्ज फेडू शकतो किंवा आपल्याला हे माहित आहे की हे आपलं जे प्रोडक्ट बाहेर जाणार आहे मार्केटमध्ये तर ते व्यवस्थित चालणार आहे, त्यावेळेस आपण कर्ज घेऊन व्यवसाय करू शकतो. पण जेव्हा आपल्याला माहिती की आपण नवीन आहोत व्यवसायामध्ये, आता नवीन मुलांचं काय चुकतं की ते काय करतात की व्यवसायासाठी कर्ज घेतात आणि काय करतात की ते कर्ज फेडण्यासाठीच फक्त काम करतात. मग त्यामध्ये काय होतं, जे काही मॅन्युफॅक्चरिंग होतं किंवा जे काही त्यांचा बिझनेस जो काही त्यांचा सेल होतो त्यामध्ये फक्त कर्ज फेडण्यासाठी किंवा जे काही रक्कम ते घेतात ती रक्कम परत देण्यासाठीच फक्त काम करतात. तिथे त्यांचा व्यवसाय वाढत नसतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की व्यवसाय करण्यासाठी पैसाच लागतो असं नाहीये. पैसा हे दुय्यम स्थानी पण आपण घेऊ शकतो. व्यवसायाची सुरुवात म्हणजे काय असतं की व्यवसाय आपण ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस तो व्यवसाय पहिला आपल्या कल्पनेमध्ये येणं खूप जास्त गरजेचं आहे. व्यवसाय करणं म्हणजे लगेच आपण म्हणजे बाळ ज्यावेळेस जन्म घेतं लगेच ते पळायला लागत नाही. त्यामुळे व्यवसाय करण्या अगोदर आपल्याला त्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आजकालच्या मुलांमध्ये पेशन्स हा प्रकार राहिलेला नाहीये. त्यामुळे व्यवसाय करताना त्याचं आर्थिक नियोजन काय प्रकार असतो हेच त्यांना कळत नाही लवकर. म्हणजे आपण आणलेला पैसा हा व्यवसायामध्ये आपल्याला कुठे कुठे वापरता येईल, आपल्याकडे काम करणारा जो काही कामगार वर्ग आहे त्यांच्या पगारावरती किती पैसे आपल्याला खर्च करायचे, त्यानंतर आपल्या स्टेशनरीजवरती किती पैसे खर्च करायचे, स्टेशनरी खरंच गरजेच्या असतात का, ऑफिसमध्ये ज्या गोष्टी असतात टेबल झाले खुर्च्या झाल्या जे काही फर्निचर असतं ते कितपत योग्य असतं आणि ते कसं घ्यावं. म्हणजे ह्या नियोजनाच्या पद्धती आहेत सगळ्या की आपल्याकडे येणारी जी अमाऊंट आहे व्यवसायासाठीची त्याचं काटेकोरपणे नियोजन झालं पाहिजे. त्या पैशांचं ते आर्थिक नियोजन आपण ज्याला म्हणतो ते व्यवस्थित झालं पाहिजे. आपल्याकडे 100 रुपये आले तर त्याच्यामधले आपण काय करतो की 100 रुपये खर्च करून टाकतो, तर याला आर्थिक नियोजन म्हणता येणार नाही. आर्थिक नियोजनामध्ये तुमच्याकडे जर 100 रुपये येत आहेत तर त्या 100 रुपयांमधले तुम्हाला 70 रुपयेच खर्च करायचे. कारण की जर उद्या चालून तुमच्या व्यवसायावरती एखादी आपत्ती आली तर त्या आपत्तीवरती मात करण्यासाठी तुम्हाला ते 30 रुपये कामाला आले पाहिजे. त्यामुळे आलेला पैसा हा सगळा खर्च करून टाकणे याला आर्थिक नियोजन म्हणता येणार नाही. आणि अशा वेळेस काय होतं, आता तुमचा जो दुसरा प्रश्न होता की आर्थिक म्हणजे कर्ज घेणं गरजेचं आहे का सुरुवातीला, तर मी स्पष्ट वक्ता एक सांगतो की आर्थिक कर्ज घेऊन आपण आपला व्यवसाय कधीच चालवू नये, नाही तो व्यवसाय बुडीत जातो. पहिले आपण आपला व्यवसाय सुरू करून तो कितपत चालतो, लोकांना तुमचं प्रॉडक्ट आवडत आहे का, ते प्रॉडक्ट कितपर्यंत लोकांच्या घराघरात पोहोचलंय का, तुमचा दिवसाचा सेल किती आहे, तुमचा महिन्याचा सेल किती आहे, पहिले 4 महिने तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुम्ही कर्जाकडे वळायला पाहिजे. सर, जेव्हा कोणताही नवीन उद्योजक जेव्हा तुमच्याकडे येतो त्याच्या व्यवसायाचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्यासाठी, तेव्हा तुमची नेमकी प्रक्रिया काय असते, तुमचा नेमका कोणत्या मुद्द्यांवरती जास्त फोकस असतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण व्यवसायाचं नियोजन करताना पहिले जो व्यावसायिक आपल्याकडे येतो मार्गदर्शन घेण्यासाठी किंवा कन्सल्टेशन आपण ज्याला म्हणतो, तर मी सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घेतो की त्याची ती मेंटॅलिटी आहे का की आपण जे सांगतो ते ऐकू शकतो का तो.
ते पहिले मी तपासतो की त्याची ती तयारी आहे का, की तो किती वेळा पडू शकतो जर त्याच्यामध्ये अपयश आलं तर. काय असतं की आपण 10 वेळा पडलो तर आपल्याला 11व्या वेळी यश मिळतं. पैशांच्या जोरावरती यश मिळवू शकतो, पण ते यश जास्त काळ नाही टिकत. पण तुमच्या मेहनतीने जर तुम्ही किंवा तुमच्या अभ्यासाने तुम्ही जर त्या यशाकडे जाण्याचा मार्ग निवडला तर 100% मी हे सांगू शकतो की, म्हणजे मी डोळे झाकून ही गोष्ट सांगू शकतो की तुम्ही यशस्वी होता. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा असा असतो की तुमचे पेशन्स, तुमचा संयम हा तुमचा बिझनेस वाढवत असतो. आजकालच्या मुलांची काय पद्धत आहे की क्विकली रिटर्न आलं पाहिजे, म्हणजे असं प्रॉडक्ट विकलं की पैसा. त्यांना संयम हा नाहीच आहे. म्हणजे कुठलंही प्रोडक्ट तुम्ही रेडी करा, कुठलंही, अगदी तुम्ही असं पकडून चला की तुम्ही एखाद्या आता मुलींकडे ते नख चिटकवण्यासाठीच एक ट्यूब असतं, ते पहिले ते कोणाला माहित नव्हतं. हो, येस. पण ज्यावेळेस ते मार्केटमध्ये आलं तर त्यावेळेस त्या मालकाने काय विचार केला असेल, अरे हे चालेल की नाही चालणार, त्यावेळेस कोणाला माहिती नव्हतं ना. पण आज नेल आर्ट हे सगळ्यात जास्त चालणार आहे. तर त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो. आज त्याला मार्केट आलं कारण की त्या लोकांनी तोपर्यंत तो ट्रेंड येऊस तर ते संयम त्यांनी ठेवला. कारण की त्या लोकांना हे माहिती होतं की पुढे चालून हे प्रॉडक्ट चालणार आहे, कारण की वेळ बदलत जाणार आहे. आत्ताच्या मुलांचं काय झालंय की ते कुठून तरी पैसा उभा करतात, ते बिझनेसमध्ये पैसा टाकू पाहतात, त्याच्यात उडी मारतात आणि मग कुठेतरी चुकतात आणि ते पडतात. पण मार्गदर्शन करताना मी या पैलूंवरती जास्त लक्ष देतो की त्याची ती मेंटॅलिटी आहे का, आपण जे सांगतो ते ऐकून घेण्याची, किंवा तो मार्केटिंगला कुठल्या पद्धतीने बघतो, त्याच्याशी संवाद साधणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण की त्यांच्या मनात काय हे ऐकून घेतल्याशिवाय सुद्धा आपल्याला सांगता येत नाही की नेमका त्यांना बिझनेस कसा करायचा आहे. काही जण फूड लाईन मध्ये जातात, काही जण मॅन्युफॅक्चरिंगकडे येतात, काही जण इंडस्ट्रीयल मध्ये जातात, काही जण मशिनरीजकडे येतात. यामध्ये टाइप्स ऑफ बिझनेस येतात, भरपूर प्रकारचे व्यवसाय आपल्याकडे येतात. 100% सॉल्युशन्स आपण त्या व्यवसायांवरती देतो. आपण मार्केटिंग त्यांचं व्यवस्थित करण्याकडे जास्त कल देतो. पण मी हे सगळं करताना अजून एक गोष्ट लक्षात घेऊन त्यांना सांगतो की तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी. इथे व्यवसाय करताना या सगळ्या गोष्टींची गरज पडते प्रॉडक्टची. त्यामुळे अनालिसिस हा पार्ट खूप महत्वाचा, मी त्याच्याकडे जास्त लक्ष देतो. त्यानंतर ज्यावेळेस अनालिसिस कम्प्लीट होतं त्यावेळी मी त्या व्यवसायासाठी लागणारे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला हा व्यवसाय करायचा, त्यासाठी लागणारं सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट म्हणजे तुमचा उद्योग आधार. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, उद्योग आधार हे खूप जास्त गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही व्यावसायिक नाही. गव्हर्नमेंटने आपल्या सरकारने म्हणजे भारतीय जी काही व्यवस्था चालते तर ती त्या व्यवसायामध्ये उद्योग आधाराला खूप जास्त महत्व आहे. तुमचं करंट अकाउंट सुद्धा आज निघत नाही त्याच्याशिवाय. त्यामुळे डॉक्युमेंटेशन काय काय आहे, तुम्हाला व्यवसाय सुरू करताना कुठल्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं आहे, तुमचं रॉ मटेरियल कुठून आलं पाहिजे, तुमचं रॉ मटेरियल काय त्याची कॉस्ट असली पाहिजे, तुमचं रेडी मटेरियल जे आहे, रेडी जे तुमचं प्रोडक्ट बनेल त्याची कॉस्ट काय असली पाहिजे, मग ते बाजारात विकण्याच्या वेळेस तुम्हाला काय काय फेस करायला लागेल, तुम्हाला कामगार वर्ग किती लागणार आहे, तो कामगार वर्ग कसा काम करणार आहे, त्यांचा पगार कसा ठरवायचा, मग कामाच्या शिफ्ट कशा असतील, मशिनरीज कुठून आणायच्या. एकंदरीत जो काही पूर्ण आपण प्लॅन तयार करतो तर त्यामध्ये मी एक फोकस माझा असतो की अनालिसिस. मी सांगितल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग किंवा बाहेरच्या गोष्टी ज्याचा व्यवसाय तो मॅनेज करेन सुद्धा, पण तो व्यवसाय कुठेच पडला नाही पाहिजे, तो व्यवसायाला कुठेच असं लॉसेस झेलायची गरज नाही पडली पाहिजे. त्यामुळे माझं सगळ्यात जास्त फोकस असतो अनालिसिस करणे की याला कोणी कॉम्पिटिटर आहे का, मग तो कॉम्पिटिटर त्याच्यापेक्षा आपलं प्रॉडक्ट कसं काय अजून भारी करता येईल, याकडे सगळ्यात जास्त फोकस असतो माझा. व्यवसाय म्हणजे आपण असं समजू की जन्म घेतलेलं बाळ असतं की त्याला आपल्याला खूप म्हणजे खाऊ पिऊ घालायचं, त्याची रोज आंघोळ करून त्याला छान पावडर गंध वगैरे लावायचा, कारण की तुमचं प्रॉडक्ट जितकं सुंदर असेल तितकी त्याला बाजारात जास्त मागणी असते. त्याचं पॅकेजिंग कसं आहे, त्याचं पॅकेजिंगचं डिझाईन कसं आहे, त्या प्रॉडक्टचं डिझाईन कसं आहे, ते प्रॉडक्ट कमी जागेत बसू शकतं का, ते किती तास काम करू शकतं, किंवा तुम्ही चॉकलेट जर केलं तर त्याची टेस्ट कशी असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. त्यामुळे कुठलाही व्यवसायाची कल्पना कोणी जर माझ्याकडे घेऊन आलं तर मी त्यांना सगळ्यात पहिले सांगतो की मला 2 दिवस हवेत, कारण की मला त्या व्यवसायाबद्दल पूर्ण अनालिसिस करायचं असतं. माझा फोकस असतो. त्यानंतर मग चालू होतं मॅनेजमेंट.
पहिले माझं मॅनेजमेंट असतं माझ्या स्वतःसाठीचं, की जे अनालिसिसचं, की हा बिझनेस आहे, याला असं 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 हे सगळं करायचंय. पण मला पुढच्याला सांगताना सुद्धा मला त्या पद्धतीने त्याला ते सगळं अवेलेबल करून देणं, त्यानंतर त्याचं ऑफिस कसं पाहिजे. आता खूप जणांचं काय, टेबल खुर्ची टाकली की ऑफिस झालं. नाही, तुम्ही व्यवसाय सुरू करताय, तुमच्याकडे पुढचा व्यक्ती हा तुम्ही त्या व्यवसायाचे मालक आहात या हिशोबाने बघत असतो. तुमची बसण्याची जागा ही सुंदर पाहिजे, तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड थीम तुमच्या ऑफिसमध्ये पाहिजे. व्यवसाय कुठूनही करता येतो, मी असं म्हणत नाही, पण आजकालच्या लोकांची सवय काय झालेली ना, चेहरे बघून अंदाज लावायची. त्यामुळे दाखवणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे, हे लक्षात असलं पाहिजे. त्यामुळे मी ह्या प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करतो. त्यामध्ये माझा जो वेळ असतो अनालिसिस, त्यामध्ये पुढचा येणारा व्यक्ती, त्या व्यक्तीमध्ये काय काय बदल करायचे, त्या व्यक्तीने बोलताना कसं बोललं पाहिजे, रिप्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे त्या व्यक्तीचं, तो त्याचं प्रोडक्ट बाहेर कसं नेऊ शकतो, त्याचं मार्केटिंग तो कसं करू शकतो, मालक म्हणून त्यांनी कुठल्या जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे, मालक म्हणून त्याचे निर्णय काय असायला पाहिजे, कामगार वर्ग कसा सांभाळायचा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आजकालच्या लोकांचा प्रॉब्लेम काय, की त्यांना कामगार वर्ग सांभाळता येत नाही. त्या कामगारांनी थोडासा ऍडव्हान्स मागितला किंवा त्यांनी 2-3 दिवस सुट्टी मारली की नवीन व्यावसायिकांना पेशन्स नाही, हा त्यातलाच एक पार्ट आहे, की लगेच त्याला वाटतं हे नको येऊ उद्यापासून. अरे, त्याचं घर तुझ्यावरती चालतंय सगळं. पहिले त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम समजावा लागणार आहे. त्यामुळे तुमचा कामगार वर्ग कसा सांभाळायचा, त्याला वेळोवेळी जी मदत लागते कामगार वर्गांना ती कशी करता येईल, त्यासाठी भरपूरशा स्कीम्स आहेत, त्याच्यासाठी पॉलिसीज काढल्यात. पण कामगार वर्ग ही तुमची ताकद असते, त्याच्यावरती विश्वास ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्ही विश्वास नाही ठेवला कामगार वर्गावरती, तर तो कामगार वर्ग तुम्हाला सपोर्ट करत नाही. त्यामुळे तो योग्यतेचा कामगार वर्ग पण गरजेचा असतो. त्यानंतर प्रॉडक्ट रेडी झाल्यानंतर मार्केटमध्ये त्याला कसं आणायचं, मग त्याचं लॉन्चिंग कसं असणार, त्या मार्केटमध्ये ते कुठल्या कुठल्या स्टोअर्सवरती आपल्याला द्यायचं आहे, कुठल्या एरियामध्ये जास्त लीड मिळू शकते आपल्याला. मग ते किड्समध्ये असेल तर आत्ता असं आहे की इंटरनेटवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, की सगळ्यात जास्त मुलांचा जन्म लहान कुठे झालाय, मग ह्या एरियात झाला, मग या एरियामध्ये त्याचं जास्त लीड पाहिजे. जास्त लेडीज कुठे राहतात, लेडीज प्रोडक्ट असेल तर या एरियामध्ये राहतात, मग या एरियामध्ये त्याचा लीड आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस असतं त्यामध्ये. देन नंतर बाहेर तो व्यवसाय कुठपर्यंत चालायला पाहिजे, तिथून त्याचे रिटर्न्स कसे यायला पाहिजे, त्यानंतर कस्टमरचे फीडबॅक कसे येतील, आले तर मग ते प्रॉडक्ट चालेल का नक्की, त्याचा समजा चॉकलेट असेल तर टेस्ट कशी असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याला एकंदरीत आपण असं म्हणू, माझा फोकस अनालिसिसवर जास्त असतो. आत्ताची जी नवीन तरुण पिढी आहे जी व्यवसायाकडे वळत आहे, तर त्यांनी व्यवसाय सुरू करण्याआधी नक्की काय काळजी घेणं गरजेचं आहे? नातेवाईक आणि जवळची लोक अशांसोबत व्यवसाय नाही सुरू करायचा कधीच. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, कारण की त्यांच्या चुका जर आपण पदरात घातल्या तर आपल्या व्यवसायाला कुठेतरी त्याचा खूप मोठी किंमत चुकवावी लागते. आपल्या व्यवसायामध्ये असेच लोक इन्व्हॉल्व करायचे की ज्यांना आपण, जर ते चुकतायत तर आपण त्यांच्या सोबत झालेला करार थांबवू शकतो आणि आपला व्यवसाय आपण वेगळा करू शकतो. हे खूप जास्त महत्वाचं आहे. कारण आणि ह्या व्यवसायाच्या ह्या पद्धतीमुळे ना खूप जास्त प्रमाणात लॉसेस होतात, खूप जास्त प्रमाणात लॉस होतो. व्यवसाय सुरू करताना ही काळजी घेणं गरजेचं आहे की आपण अशाच लोकांसोबत व्यवसाय करावा की ज्या लोकांना आपण चूक दाखवून देऊ शकतो. व्यवसायामध्ये इमोशनल नाही होत आहेत, कारण की तो व्यवसाय असतो. आपल्या जीवावरती 10 जी कुटुंब असतात ती उदरनिर्वाह करत असतात. त्यामुळे व्यवसाय करताना तुम्ही भावनिक होणं बिलकुल म्हणजे टाळायचंच. मी तर हेच सांगतो की कुठल्याही तरुण पिढीला, कुठल्याही व्यक्तीला तरुण पिढीतल्या, की व्यवसाय करताना भावनिक नाही व्हायचं. व्यवहार होतात ना, नाही होत अशातला विषय नाही. व्यवहार खूप मोठे मोठे होतात. आम्ही पण सुरुवात केली, आम्ही खस्ता खाल्ल्या, खूप खाल्ल्या. वडील म्हणतात पैसे नाहीत म्हणून. वडील का म्हणतात पैसे नाहीये? कारण की वडिलांना तुमच्यामध्ये ती उर्मी दिसत नाही ना, की आज जर मी याला पैसे दिले तर मी कधीपर्यंत याला पैसे देणार व्यवसाय करण्यासाठी. हा एकदा कधीतरी हा त्याच्यातून काहीतरी रिटर्न देईल. घरच्यांना खूप चांगलं वाटत नाही की आपला मुलगा असं दारोदारी फिरतोय, नोकरी करतोय.
पण तुमचं पण ते कर्तव्य आहे की तुम्ही भावनिक होऊन व्यवसाय केला तर तुमचा व्यवसाय नाही चालणार. व्यवसाय सुरू करताना अफाट खस्ता खाव्या लागतात आणि त्या खस्ता खाण्याची सुद्धा तयारी असायला पाहिजे. पण व्यवसायाला एक योग्य वळण, आपण जे म्हणतो योग्य मार्गदर्शन असणं पण गरजेचं असतं. कारण की आपल्याला त्या विहिरीची खोली वरच्या त्या पाण्याने कळत नसते, किंवा आपण म्हणतो ना की समुद्राची खोली ही आजपर्यंत कोणाला कळाली नाही. तसं व्यवसाय सुद्धा खूप मोठा समुद्र आहे, त्याच्या तळाला जाणं खूप म्हणजे कठीण आहे. म्हणजे तर तुम्ही गेलात तर तुम्ही समजायचं की गेलात, त्यामुळे वरती तुम्हाला पाहून तुम्हाला जिवंत कसं राहता येईल, त्यामुळे तुम्हाला ते सगळं शिकावं लागतं. पण ते शिकायचं कसं, तर त्यासाठी काय आहे की भरपूरशा बिझनेस प्लॅनिंग कंपनीज आहेत, भरपूरशा अशा इन्स्टिट्यूशन आहेत की जिथे तुम्हाला बिझनेस प्लॅनिंगचं शिक्षण दिलं जातं, तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट शिकवलं जातं. ह्या गोष्टींकडे जास्त फोकस करा. भावनिक होऊन व्यवसाय नाही करतायत. म्हणजे भावनिक होऊन केलेला व्यवसाय हा बुडीतच व्यवसाय असतो, कारण की त्याला रिटर्न्स नसतात. मग तुम्ही ओळखीच्या लोकांसोबत किंवा नातेवाईकांसोबत जर व्यवसाय केला, मग तिथे तुमच्या व्यवहारात जर थोडेफार क्लॅशेस झाले की तो तुम्हाला ऐकवणार, तुम्ही त्याला ऐकवणार, मग त्या गोष्टींचा इम्पॅक्ट तुमच्या व्यवसायावरती जास्त होणार. त्यामुळे व्यवसाय करताना ह्या गोष्टींची खूप काळजी घ्यायची की आपण कोणासोबत व्यवसाय सुरू करतोय. प्रोडक्टची क्वालिटी चेकिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर नवीन तयार झालेल्या प्रोडक्टची क्वालिटी चेकिंग हा इतका का महत्त्वाचा मुद्दा आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे, नाही तर तुमचं प्रोडक्ट नाही चालणार. कारण ज्यावेळेस तुमचं प्रोडक्ट हे तयार होऊन येतं, ज्यावेळेस मॅन्युफॅक्चर होऊन तुमचं प्रोडक्ट रेडी होतं, त्यावेळेस त्या प्रोडक्टची गुणवत्ता तपासणं आपल्याला खूप जास्त गरजेचं असतं. कारण की ते प्रोडक्ट बरोबर झालंय का, आपण ज्या गोष्टींसाठी ते प्रोडक्ट रेडी केलंय तर ते प्रोडक्ट ते काम करतंय का, त्याचं परीक्षण आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं नाही. तर ते प्रोडक्ट मार्केटमध्ये चालणार नाही तुमचं, किंवा ते प्रोडक्ट खरंच हे सेफ आहे का, हार्मफुल तर नाहीये ना. ते प्रोडक्ट कुणासाठी तयार केले, ते प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्या प्रोडक्टमध्ये असणारा कंटेंट काय काय आहे, तो कंटेंट किती प्रमाणात असायला पाहिजे, मग तो हानिकारक तर नाहीये ना. तर आपलं प्रोडक्ट खरंच त्याच रोटेशनमध्ये फिरत आहे का, एक प्रोडक्ट बाहेर गेल्यानंतर त्या प्रोडक्ट कडून आपल्याला दुसरं प्रोडक्ट त्याच्यासोबत मागणी येते का दुसऱ्या प्रोडक्टची, हे गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी ही बेस्ट पाहिजे, ही खूप व्यवस्थित, रीतसर आणि लोकांना पटेल अशी पाहिजे. त्याने कुठलेच साईड इफेक्ट नसायला हवेत, हार्मफुल नसायला हवं, लोकांना कसं आवडेल हे पण आपल्याला बघायला पाहिजे. त्यामुळे क्वालिटी चेकिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की पार्टनरशिप मध्ये शक्यतो बिझनेस सुरूच करू नये, पण एखादा बिझनेस सुरू करताना जर आपल्याला पार्टनर किंवा गुंतवणूकदार हवाच असेल तर तो योग्य पार्टनर किंवा गुंतवणूकदार कसा निवडावा? मी या मताचा आहे की तुम्ही पार्टनरशिप मध्ये कुठलाच व्यवसाय करू नये. माझं स्पष्ट मत आहे. करायचाच असेल तर तुम्ही गुंतवणूक जो करेल, गुंतवणूकदार घेऊन तुम्ही व्यवसाय करा. कारण की गुंतवणूक करणारा व्यक्ती हा आपल्यासोबत व्यवसाय करतो. कसा करतो त्याचं तुम्हाला एक छोटंसं एक उदाहरण सांगतो. समजा तुम्ही एक व्यवसाय सुरू करताय आणि मी जर गुंतवणूकदार आहे, तर मी तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या प्रॉफिट वरती ते पर्सेंटेज सेट करणार की तुझ्या प्रॉफिट मधलं इतकं पर्सेंटेज मला हवंय. पण हे पण सगळं करताना एक लक्षात घ्यायचं की व्याजदर किती आहे, पर्सेंटेज किती आहे, पुढचा व्यक्ती समजूतदार आहे का. इथे पार्टनर नसतो, तो गुंतवणूकदार असतो. त्यामुळे करार करताना सुद्धा इतक्या वर्षांची गुंतवणूक असेल, अमुक अमुक वर्षांचा हा एग्रीमेंट आहे. पण आता माझं स्पष्ट मत काय आहे की पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करू नये. असा पार्टनर किंवा असा गुंतवणूकदार आपण कसा निवडायचा? सांगतो की पार्टनर असा असायला हवा की ज्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तो व्यवस्थित स्वतःला नियोजन, म्हणजे तो नियोजनबद्ध आहे स्वतःबद्दल, तो स्वतःचं व्यवस्थापन खूप व्यवस्थित करतो, स्वतःचं नियोजन त्याचं खूप व्यवस्थित आहे, जो वेळेला व्यवस्थित महत्व देतो. त्यामुळे आपल्याला पार्टनर सुद्धा असा निवडायचा असतो की जो वचनबद्ध असला पाहिजे, जो आपल्याशी रोज डिस्कशन करतो, आपल्यासोबत चर्चा करतो की आज हा बिझनेस झाला, एवढे झालेले,
मग आपल्याला एवढा प्रॉफिट झालेला आहे, इतका लॉस झालेला आहे, मग हे ह्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत आपल्या, ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. आजकाल काय झालेलं आहे, पार्टनर येतात, भरपूर पार्टनर येतात, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात, पण काय होऊन जातं की तुम्ही पार्टनरशिप केली की तुमचा मुलगा येणार, ते पैसे उडवणार, मग त्याचा हिशोब लागणार नाही. मग अगदी तुमच्या ऑडिटच्या डेट्समध्ये तुमचा हिशोबाची जी वेळ असते त्यावेळेस ते सगळे क्लॅसेस म्हणजे जास्त चान्सेस वाढून जातात. मग अशा वेळेस आपल्याला पस्ताव होतो की आपण पार्टनरशिप नसती केली तर एकदम बरं झालं असतं. माझं इतकं स्पष्ट मत का आहे त्याचं तुम्हाला मी एक छोटीशी एक गोष्ट सांगतो का असं माझं मत का आहे. माझे वडील सुद्धा एक व्यावसायिक आहेत, मी सुद्धा एक व्यावसायिक आहेत, पण आमच्या दोघांमधलं जे काही डिस्कशन असतं, जी काही चर्चा आमच्या दोघांची असते, ही खूप गोष्टींना सुधारत नेते. मी माझ्या वडिलांसोबत झालेल्या काही गोष्टी बघितल्या आहेत की जेव्हा त्यांचा व्यवसाय पार्टनरशिपमध्ये होता त्यावेळेस काय त्यांना फेस करायला लागलं. इव्हन आत्ताचीच एक रिसेंट गोष्ट सांगतो की माझे जे सासरे आहेत ते सुद्धा व्यवसायामध्ये आहेत, त्यांना सुद्धा खूपशा गोष्टी फेस कराव्या लागतात कारण की त्यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. तर ह्या गोष्टींचा त्रास होऊ नये किंवा व्यवसायामध्ये कुठेच भांडणं होऊ नये, वाद निर्माण होऊ नये, यामुळे मी तरी असा विचार करतो की पार्टनर निवडला तर तो योग्य असावा, नाही तर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय नसावा. आपण योग्य सीए ची निवड कशी करावी याबद्दल तुमचं काय मत आहे? आपण ज्यावेळेस एखादा व्यवसाय करतो त्यावेळेस आपलं नियोजन असतं की आपल्याकडे इतकी अमाऊंट आहे, ती अमाऊंट आपल्याला इथे अशा या ठिकाणी आपल्याला ती द्यायची आहे, मग आपला व्यवसाय असा चालेल, मग या पैशांची मशिनरीज येईल, या पैशांचं आपलं रॉ मटेरियल येईल, मग हे प्रोडक्ट रेडी होईल, मग ते तिथे लागणाऱ्या स्टेशनरीज आपलं सगळं सेट असतं. पण हे झालं बरोबर, पण याची दुसरी बाजू काय आहे, यावरती लागणारे टॅक्सेस जे आपल्याला माहिती नसतात. व्यवसाय सुरू करताना जे आर्थिक नियोजन असतं की जे आपल्याला लीगली करायचं असतं, व्यवस्थित करायचं असतं. मग समजा बँकेकडून जर आपल्याला कर्ज घ्यायचं तर त्यासाठी तिथे प्रोजेक्ट फाईल लागते, ती प्रोजेक्ट फाईल कशी तयार करायची हे संपूर्ण काम सीएचं असतं. आणि एक लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या नवीन व्यवसायासाठी एखाद्या सीएची, चार्टर्ड अकाउंटंटची निवड करता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या की तो तुमच्याशी चर्चा करणारा पाहिजे, तुम्हाला सोल्युशन्स देणारा पाहिजे, त्याचा अभ्यासही तेवढा पाहिजे, तो अपडेट पाहिजे. नाही तर काय होतं की एखाद्या सीएचं खूप नाव असतं, म्हणजे हा माझा एक मी अनुभव सांगतो की असं भरपूर जातो की एखादा सीए असतो त्याचा खूप अनुभव आहे पण तो काही सजेशनच करत नाही. व्यवसाय म्हणजे व्यवसायाकडे आपण ज्यावेळेस वळतो त्यावेळेस टॅक्स सेव्हिंग कुठे करता येईल, टॅक्स वाचवण्यासाठी काय काय करायचंय, परत त्या पलीकडे जाऊन व्यवसाय करताना ट्रान्झॅक्शन्स कशी झाली पाहिजे, तुमचे व्यवहार कसे झाले पाहिजे, त्या व्यवहारात काय चूक करायची नाहीये, या गोष्टी सांगणारा सीए तुम्ही निवडायला महत्व दिलं पाहिजे. होतं काय की आपण एकदा एक्सपिरियन्स्ड माणसाकडे जातो की जो ऑलरेडी भरपूर काम करतो, तिथे काय होतं की तो स्वतः ते हँडल नाही करत, तो त्याच्या एखाद्या असिस्टंटला सांगतो की नाही यांचं बघ असं वगैरे नाही. सीए हा स्वतः अभ्यासू पाहिजे, त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असायला पाहिजे आणि त्याने आपल्याला सजेशन्स देणं सुद्धा महत्वाचं आहे. आपण चुकतोय तर तिथे आपल्याला त्याने थांबवणं गरजेचं आहे, ती चूक करू न देणं गरजेचं आहे. परत वार्षिकरित्या प्रत्येक दिवशी आपल्याला कुठे कुठे टॅक्सेस लागू शकतात, आपण ट्रान्झॅक्शन करताना सीएला विचारणं गरजेचं आहे, पण त्यावेळेस त्या सीएने सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्यामुळे सीएची निवड करताना तुम्ही जर चुकलात तर समजायचं तुमचा व्यवसाय थोडासा कुठेतरी चुकू शकतो. त्यामुळे सीएची निवड हे सगळे पैलू लक्षात ठेवून तुम्ही सीएची निवड केली पाहिजे. तुमचं आर्थिक नियोजन जर व्यवस्थित असेल तर तुमचा व्यवसाय व्यवस्थित असेल आणि तुमचा व्यवसाय व्यवस्थित असेल तर त्याला वाढ मिळेल. आणि सगळं करण्यासाठी तुमचं आर्थिक नियोजन सुद्धा करण्यासाठी आम्ही प्लॅन देतो, पण ते प्लॅनिंग व्यवस्थितरित्या आर्थिक दृष्ट्या आपण काय म्हणू शकतो की त्याचं बळ वाढवणं, त्याला सुदृढ करणं हे काम सीएचं असतं. त्यामुळे सीए सुद्धा योग्य असायला हवा. तर आज तुम्ही या क्षेत्रामध्ये बरीच वर्ष आहात आणि या क्षेत्रामध्ये तुमचं बरंच नावही आहे, खूप मोठे मोठे लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. तर या सगळ्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल?
मी माझ्या या संपूर्ण व्यावसायिक आयुष्यामध्ये 4 जणांना किंवा अशा काही व्यक्तींना श्रेय देतो या गोष्टींचं, की सगळ्यात पहिले तर मी माझ्या आयुष्यातले 3 इयम पाळलेले आहेत. आपले म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, अक्षर मी पाळतोय. 3 गोष्टी, की एक मनोज, मनीष आणि माधुरी. मी व्यवसायामध्ये आलो त्यावेळेस व्यवसाय कुठला आणि कसा आणि केव्हा याचं नॉलेज मला पण नव्हतं पहिले. तो अभ्यास झाला म्हणून आज ही अचीवमेंट आहे. पण हे सगळं सांगण्यासाठी ह्या लोकांची खूप जास्त गरज पडते, ज्यामध्ये मनोज पंडित सारखा एक खूप जबरदस्त असा नॉलेजवाला एक व्यक्ती असतो, की ज्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असतं आणि जो आपल्यासोबत त्या गोष्टी शेअर करतो. ते माझे गुरु आहेत, ज्यांच्याकडे मी शिकलो. त्यानंतर मनीष बागुल नावाचा एक असा व्यक्ती, की ज्याचा हात मॅनेजमेंट मध्ये कोणीच पकडू शकत नाही, की ज्याला प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट माहिती कसं करायचं. आणि असं म्हणतात ना, की ते यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसं मी माधुरीला म्हणजे माझ्या बायकोला खूप मानतो, की माझ्याकडे ज्यावेळेस काही नव्हतं त्यावेळेस तिनेच मला साथ दिली. आणि तिथून जो प्रवास आमचा सुरू झाला, तिने त्या गोष्टीचा इगो कधीच पाळला नाही, की ती आज एवढी मोठी आहे, तिचं शिक्षण माझ्यापेक्षा खूप जास्त आहे आणि तिने आज एवढं कमवलेलं आहे. तिने त्या गोष्टीचा गर्व किंवा एक असा ॲटिट्यूड आपण म्हणतो, तो तिने कधीच माझ्यासोबत कधीच पाळला नाही. तिने मी जेव्हा जेव्हा पडलो त्यावेळेस तिने मला तिथे उभा करण्यासाठी खूप प्रयत्न केले. आमचा दोघांचा फोकस हा होता, की आम्हाला काहीतरी नवीन करायचंय किंवा आम्हाला काहीतरी असं करायचंय, की जेणेकरून त्या गोष्टींचा किंवा त्या होणाऱ्या प्रत्येक इम्प्लिमेंटचा फायदा हा आपल्या सोबतच अजून काही जणांना झाला पाहिजे, की ज्यांना त्या गोष्टीची गरज आहे. आणि ऑब्व्हियसली ती सीए असल्यामुळे माझं सगळं फायनान्शियल्स ती बघते, त्यामुळे मला व्यवसाय करताना सगळ्यात मोठी फ्लेक्झिबिलिटी ही आहे, की जर मी एखादा बिझनेस मॅनेज करतो तर त्याचं पूर्ण आर्थिक नियोजन ती करते. आणि लोक व्यवसाय पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी सीए कडे येतात, पण माझ्याकडे एक असं वैशिष्ट्य आहे, की व्यवसाय ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस पासूनच सीए त्या व्यवसायाच्या प्रत्येक इम्प्लिमेंट मध्ये लक्ष घालतो. त्यामुळे त्या पूर्ण वर्षभरामध्ये टॅक्सेस कसे वाचवायचे, कुठे काय काय करायचं, कसं कसं पुढे जायचं, हे सगळं नियोजित असतं. आणि त्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण इफेक्ट हा तुमच्या बॅलन्स शीटवरती असतो शेवटी. त्यामुळे मी ह्या 3 व्यक्तींना खूप मानतो. माझ्या आयुष्यात ह्या व्यक्तींचं स्थान खूप मोठं आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन म्हणजे मी त्यासाठी मी अजून एका व्यक्तीला श्रेय देतो, की राजू सोनवणे नावाचा एक असा व्यक्ती, की जो सध्या म्हणजे संभाजीनगरमध्ये MGMचे ते आता सध्या हेड आहेत ड्रामा डिपार्टमेंटचे. त्या व्यक्तीने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे मला आठवतं आजही, की मी ज्यावेळेस मला पुण्यात यायचं होतं, ज्यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं, त्यावेळेस हे दर आहे 2000 रुपये आणि हे कोणाला सांगू नकोस की मी तुला पैसे दिलेत. म्हणजे तो खूप मोठा सपोर्ट असतो, की यार हा व्यक्ती मला पुढे नेण्यासाठी काय काय करतो. इथे आल्यानंतर मनोज सर इथे होते माझ्यासाठी, की तू ये इथे, काही काळजी करू नकोस, मी आहे, काही नाही, इथे असं असतं, सगळं हे असतं ते असतं. मला सोपं झालं खूप. माझे नातेवाईक मला एक वेळेस कामी आले नाही. असं नाही की माझे नातेवाईक राहत नाही, माझे खूप नातेवाईक पुण्यामध्ये राहतात, पण मला असं कधीच वाटलं नाही की ते लोक मला सपोर्ट करतात किंवा काय. त्याच्यानंतर मनीष सरांचं सुद्धा खूप मला सपोर्ट झाला, की कुठे जिथे मला अडचण येते तिथे ते उभे असतात, की हा हे मॅनेजमेंट आहे का, बरं ठीक आहे, तिथे असं करावं लागेल बरं का, प्रॉब्लेम येतोय का, बरं ठीक आहे, आपण कुठेतरी इन्व्हेस्टर्स बघू. काय असतं की प्रत्येक व्यवसायाचा पैलू वेगवेगळा असतो आणि मला या 3-4 लोकांनी खूप जबरदस्त सांभाळलेले. सगळं करताना मला माझ्या कुटुंबाचा खूप मोठा आधार आहे, कारण की मला खूप अशक्य झालं असतं व्यवसायामध्ये उतरणं. पण आपण असं म्हणतो ना की व्यवसाय करताना घरची परिस्थिती बघणं खूप जास्त गरजेचं असतं. तुम्ही व्यवसायात उतरला, तुमच्याकडे घरची परिस्थिती कशी आहे. माझ्या वडिलांचं एक छोटंसं दुकान आहे, अजूनही आहे ते दुकान. खूप दिवसांपासून तो बिझनेस आहे, खूप चांगल्या पद्धतीने तो चांगला, त्यांची ओळख खूप चांगली आहे, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचं जी काही जिद्द आहे काम करण्याची, ती बघून मी मोठा झालेलो आहे. तर माधुरी इंडस्ट्रीज ही बिझनेस प्लॅनिंग कंपनी तुम्ही केव्हा आणि कधी सुरू केली आणि ह्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे?
सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की माधुरी इंडस्ट्रीज ही बिझनेस प्लॅनिंग कंपनी सुरू करण्यामागचा हेतू हाच होता की खूपशी अशी लोक आहेत की ज्यांना बिझनेस कसं करायचं माहित नाही, त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान, त्यामुळे चांगली परिस्थिती अचानक वाईट परिस्थितीमध्ये बदलणं हे खूप जवळून बघता आलं. मी व्यवसाय सुरू करण्या अगोदर पासून जे काही माझं स्ट्रगल होतं, तर ते स्ट्रगल पण मी कधीतरी वेळ भेटला की त्यावरती एकदा नजर टाकून बघतो की अरे यार हे असं आहे बरं का. मग असं वाटायला लागलं की अरे भरपूरसा समाज किंवा भरपूरशी लोक अशी आहेत या पूर्ण जगामध्ये बाहेर वावरतात की ज्यांना बिझनेस करायचा आहे, ज्यांना पैसे कमवायचे आहेत, पण त्यांना साधन नाहीये किंवा त्यांच्याकडे प्लॅनिंग नाहीये. पैसा आहे पण प्लॅनिंग नाहीये, प्लॅनिंग आहे पण पैसा नाहीये, दोन्ही पण आहे पण व्यवसाय करायचा कसा हेच कळत नाहीये. व्यवसाय करताना 10 ठिकाणी अडचणी यायला लागल्या. म्हटलं जर हे सगळं आपल्याला माहित आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो, तर आपण का नको लोकांना मदत करायला. माधुरी इंडस्ट्रीजची उद्दिष्ट खूप वेगळी आहेत. सगळ्यांना आता आजकाल काय झालंय ना, याच्यामध्ये या सोशल मीडियाच्या लाईफमध्ये काय झालंय की लोकांना काय झालंय ना की कॅमेरा समोर येणं आणि तुमची प्रसिद्धी होते, अरे छान छान छान, ही 2-5 वर्षांची लोक पोरांपासून बघितलं गेलं तरी पण एक अशी व्हिडिओ तयार करतात आणि हा तुम्ही हे केलं तर हे, आणि मग स्वतःला एंटरप्रेन्योर म्हणजे असं म्हणतात की आम्ही खूप मोठे एंटरप्रेन्योर झालो बरं का आता. अरे तुम्ही एंटरप्रेन्योर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पहिले स्वतःला झाकून म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही तुमचं असं एकदा म्हणतो ना की खुद के गिरेबान में झाक के देखो. तुम्हाला अजून माहिती नाही बाहेर किती गोष्टींना लोकांना फेस करावं लागतं. तुम्ही व्हिडिओ पुरते मर्यादित आहात, तुम्ही फील्डवरती काम नाही करू शकत. तुम्ही त्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्ही कमवताल. जसं भारतामध्ये काही ऍप्लिकेशन बंद केले गेले, ज्या दिवशी हे रील्स वगैरे बंद झालं तर काय लोकांचं लाईफ असेल, यावर कधी पडदा टाकलाय? कधीच नाही. यावरती उजेडच कोणी जाते, त्याच्यावरचा पडदाच काढलेला नाहीये कोणी आजपर्यंत. होतं काय की मी या मताचा नाहीये की रील्स वगैरे नाही करायला पाहिजे, आपणही त्या रील्सच्या माध्यमातून बाहेर लोकांपर्यंत पोहोचतो, पण त्याला एक लिमिटेशन्स असतात. व्यवसाय करताना तुम्ही सोशल मीडियाची मदत घ्यायला पाहिजे, पण ती कितपत घ्यायला पाहिजे हे पण याला पण एक लिमिट असते. व्यवसाय करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे ना. त्यासाठीच माझी तळमळ अशी होती की जर आपण योग्य मार्ग दाखवला तर. आता हे मी बघितलं की अशा गोष्टींवरती म्हणजे लोक वाद घालतात, अशा गोष्टींना हायलाइट मध्ये आणतात, अशा फालतू गोष्टींना लोक अगदी लगे एक व्हिडिओ तयार झाला की त्याला म्हणजे चांगल्या गोष्टींना काहीच रिस्पॉन्स नसतो, फालतू गोष्टींना डायरेक्ट तुमचे 100,000 म्हणजे तुमचे जवळपास 1 लाखाच्या वरती तुमचे व्ह्यूज जातात, 13 लाखांच्या वर तुमचे व्ह्यूज जातात. कसे? कारण की आज ते एंटरटेनमेंट आहे ना. पण त्याच सोशल मीडियामध्ये काही चांगल्या गोष्टी पण जिथून बिझनेस चांगला केला जाऊ शकतो, तुमचं मार्केटिंग चांगलं केलं जाऊ शकतं, हे लोकांना माहित नाहीये. माझ्या ह्या संपूर्ण प्रवासामध्ये मला भरपूरशी अशी लोक भेटली की ज्यांच्याकडे फक्त सोशल मीडिया, हा मी व्हिडिओ बनवतो, बाकी काही उद्दिष्ट नाहीये त्यांची. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे म्हणून मी असा विचार केला की आपण ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर ठेवून व्यवस्थित मार्गदर्शन त्यांचं करू. तुम्हाला मार्केटिंग कसं करायचंय, तुमचं प्रोडक्ट कसं वाढवायचंय, व्यवसाय कसा वाढवता येईल, तुमचं मार्जिन काय असतं, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मग ते नाही येणार तर मग तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ते करू. मग असं करता 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 आम्ही ठरवलं की त्यामधून अशा काही महिलांना सपोर्ट करायचा की ज्यांना क्रेडिटवरती आपण काही वस्तू विक्री करायच्या. त्या इमानदार असतात खूप, त्या आपल्याला सगळ्या गोष्टी परत आणून देतात, पैसे आणून देतात. मग असं करता करता आम्ही ठरवलं की आता आपली स्वतःची कंपनी स्टॅब्लिश करायची. जसं म्हटलं ना की माझ्या बायकोचा खूप मोठा सपोर्ट आहे मला यामध्ये की स्वतःचा व्यवसाय 0 असताना तू सुरू कर, मी तुझ्या मागे उभी आहे, हे खूप गरजेचं आहे. किरकोळ भांडणं प्रत्येक जोडप्यात होतात, मी नाही म्हणत नाही, पण ती फेज वेगळी, प्रेमळ फेज वेगळी,
व्यवसायामध्ये ठामपणे मागे उभं राहणं ती फेज वेगळी, समजावून सांगताना कुठली भाषा असायला पाहिजे ती फेज वेगळी. त्यामुळे तुमच्या सोबतचा पार्टनर पण त्याच लेवलचा पाहिजे, समजून घेणारा पाहिजे. त्यामुळे माधुरी इंडस्ट्रीजची उद्दिष्ट खूप स्पष्ट आहेत की व्यवसाय कसा उभा करता येईल, व्यवसाय करणं आणि व्यावसायिक उभा करणं हे खूप तंत्र आहे माझं, की तेच करायचं, लोकांना उभं करायचं. आपल्याला कोणाचे पैसे वाया नाही गेले पाहिजे, कोणाचाच लॉस नाही झाला पाहिजे. लॉस प्रत्येक कंपनीला झेलावा लागतो, पण तो न झेलण्यासाठी किंवा जास्त प्रमाणात न झेलण्यासाठी त्याचे कष्ट कमी कसे करता येतील आपल्याला, या गोष्टींकडे आमचा जास्त कल असतो. त्यामुळे आम्ही ठरवलं आणि ते सत्यात उतरवलं. आज माधुरी इंडस्ट्रीज बिझनेस प्लॅनिंग कंपनी जी आहे ही घराघरांमध्ये लोकांना माहिती आहे की माधुरी इंडस्ट्रीज ही बिझनेस प्लॅनिंग कंपनी, त्यांची ह्या सर्व्हिसेस आहे. अजून बहुतांश लोक, मी असं म्हणत नाही की सगळ्यांनाच माहिती, खूप जणांना माहिती नाहीये, पण ते माहिती पडेल. पण माझं उद्दिष्ट हे स्पष्ट आहे की मला कोणाला वाईट मार्गावरती जाऊ द्यायचं नाही. बरं, ते वाईट मार्गावरती असतील तर त्यांनी माझ्याकडे यावं, त्यांनी विचारावं की हा हे असा असा प्रॉब्लेम होतोय, किंवा आमच्याकडे 100 सोल्युशन्स असतात त्या मागे. लोकांना हे सुद्धा नॉलेज नाहीये व्यवसाय करताना की B2B म्हणजे काय, B2C म्हणजे काय, B2G म्हणजे काय, इक्विटी पर्सेंटेज वरती बिझनेस कसा असतो, कुठला व्यवसाय कुठपर्यंत रन करू शकतो. ज्यावेळेस या गोष्टींचं नॉलेजच नसतं ना, त्यावेळेस व्यवसाय फसतो. आणि आम्हाला तेच नको असतं, कारण की तिथे फक्त एक व्यक्ती नसतो, तिथे त्या व्यवसायाला लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा फसलेल्या असतात आणि त्या यंत्रणा फसू नयेत. त्यामुळे आम्ही अगदी डॉक्युमेंटेशन पासून वर्किंग करतो. आणि मग तेव्हा ठरलं की आता माधुरी इंडस्ट्रीज आपल्याला चालू करायचं आहे, कारण की गरजू लोकांना मदत करणं. आमची फीस जास्त नसते, खूप कमी फीस असते कन्सल्टेशनची. आणि ती फीस घेण्यामागचा पण उद्देश काय आहे की त्या आपण जे सांगतोय त्याची व्हॅल्यू पुढच्यालाच नाही. व्यवसाय प्रत्येकाने करावा, तर तो रीतसर करावा, आणि ते कसा करायचा तो आम्ही सांगू. म्हणून माधुरी इंडस्ट्रीज आम्ही इस्टॅब्लिश केलं. आणि माधुरी इंडस्ट्रीज आज त्या लेवलला आहे की लोक येतात आमच्याकडून मार्गदर्शन घेतात. आमचे उद्दिष्ट स्पष्ट आहेत. आज सिद्धांत सरांचे आपल्याला खूप बहुमूल्य मार्गदर्शन लाभले, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. उद्योग जगताशी संबंधित अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.